नमस्कार. पुण्यातील कॅम्प एरियातील भोपळा चौक परिसरामध्ये एका रेसिडेन्शियल एरियामध्ये एका बिल्डिंगला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे. पुणे शहरातील अग्निशामक दलाच्या 2 गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी हजर आहेत. माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक देखील आहेत. नक्की एकंदरीत प्रसंग काय होता, सुरुवातीला नागरिकांनी पाहिलं त्यावेळेस घटना घडली कशी समजून घेऊयात. नमस्कार, काय नाव तुमचं? मी मदन रांका काजलचे ओनर बोलतोय. 6:20 ला आग लागली आणि दुकानाला भरपूर गिराईक होते. सर्व घाबरून बाहेर निघून गेले. बघता बघता एवढी आग वाढली की 15-20 मिनिटाने फायर ब्रिगेडवाला आले. पहिला एक आला आणि त्याने ते प्रेशरने पाणी टाकलं, त्याने अर्धी आग बुझली. नंतर दुसरा अजून एक आला, तिसरा नंतर आग बुझली आहे. किती काय वरती हॉटेल आहे, घर आहे काय? तिथे वरती फक्त घर आहे, खाली सुनीता फॅब्रिक म्हणून दुकान आहे. किती घर आहेत काय? एकच माणूस राहतोय आणि एकच त्यांचे 12-13 लोक राहतात. कोणी जीवित हानी, कोणाला जखमी वगैरे काय? नाही, कोणी जखमी वगैरे कोणी झालेलं कोणी झालेलं नाही. नाही झालेलं. तुम्ही काय करता इथे? मी माझी दुकान आहे काजल त्यांच्या शेजारी. तुम्ही देखील इथं व्यवसाय करता? व्यवसाय करता. तुम्ही काय पाहिलं सुरुवातीला? आग खूप लागली. मी बाहेरनं लांबला धूर यायला लागलाय, तर म्हणून सर्व लोक पळत आले. मग पळत आले, मग त्याने तसे 5 मिनिटात सर्व म्हणजे इकडे तिकडे सर्व म्हणतात ना अफरातफरी व्हायला लागली. आणि बाकी नंतर 5-10 मिनिटात फायर ब्रिगेड पण आले. 5-10 मिनिटांमध्ये आले आले 15 मिनिटात आलं फायर ब्रिगेड. पहिला जे आलं ना ते चांगलं काम केलं त्यांनी. प्रेशरने बळच प्रेशरने पाणी टाकलं. कशामुळे आग लागली काय? ते अजून माहित नाही, अजून कळालं नाही. स्फोट झाला वगैरे काही सिलेंडरचा वगैरे नाही माहित नाही. आवाज तुम्हाला काय माहित नाही अजून? नाही, ते माहित नाही. माझ्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी देखील होते. एकंदरीतच नागरिकांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी आग लागल्यानंतर अजूनपर्यंत जे काही प्राथमिक अहवाल आहे तो अजूनपर्यंत समोर आले नाही. फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापुढील घटनाक्रमावर आपली नजर राहीलच. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.